डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना लक्ष्मण आणि विनोद आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग करण्यात आली होती. बॅट फिरवण्यात आलं होतं. दरम्यान तर एका गोष्टीची नोंद खांडपे संघाने करून घ्यायची. आपण पहिल्या फेरीतील 4ही सामने पहिले कव्हर करणार आहोत, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना कव्हर करणार आहोत. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळी बॅटची कडा लागती. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग करण्यात आली होती. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. पहिला चेंडू डॉट येतोय, त्यानंतर येतोय सिंगल. सिंगलच्या मदतीने अकाउंट ओपन होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 1 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. इथे कोण सिकंदर असेल आणि कोणाला परतीचा प्रवास करावा लागेल, येणारी वे आपल्याला सांगू जाईल. दरम्यान पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल इथे सिंगल आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जाते. स्कोर कार्ड मूव्स ऑन 2 रन. पहिला चेंडू डॉट येतोय, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे. 2 या आकड्यावरती मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक करतातच. 38 सर्कल बाहेर 2 खेळाडू डीपमध्ये पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑफला आणि त्यासोबतच काऊ कॉर्नरमध्ये पाहायला मिळतील. ते इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशनमध्ये, शॉटमध्ये थर्ड मॅन, शॉटमध्ये फाईन लेग, शॉटमध्ये मिड विकेट पाहायला मिळतोय. इथे फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळेल. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती येत असताना पाहायला मिळतील आणि फलंदाज होतोय बाद. अशा परिस्थितीमध्ये लागतोय पहिला झटका जय बजरंग महासंघाला. फलंदाज आपण पाहू शकतो लक्ष्मणची केस संपुष्टात. 2 या आकड्यावरती पहिला गडी बाद. लक्ष्मण बॅक टू द पवेलियन. प्राप्त होत असताना पाहायला मिळेल धावबादच्या स्वरूपामध्ये. इथे एफर्ट टाकायला पाहिजे होते लक्ष्मण यांच्या माध्यमातून. नक्कीच कदाचित मिसफील्ड झाली असती तर बाय चान्स मिळू शकला असता, परंतु इथे एफर्ट टाकणं गरजेचं होतं. फलंदाज बाद होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये. पुल करायचा प्रयत्न, मिस टाइम, स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येत आहेत. फिल्डिंग चांगली होती, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स ह्यूज. मॅक्सिमम असेल का, हा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. येस, इट्स ह्यूज. मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 हिट षटकार. षटकाची समाप्ती. टीमची टोटल 1 बाद 10 आपल्याला पाहायला मिळेल. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम जय बजरंग महाज जय बजरंग महाज विपक्ष गणेशपूर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10. पहिल्या 4 चेंडूंवरती 2 धाबा होत्या, त्यानंतर एक कॅचची संधी होती. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, कारण दिलेली प्रत्येक संधी तुम्ही सोनं गरजेचं आहे. कारण आयुष्याच्या पटलावरती तुम्हाला संधी खूपदा मिळते, परंतु संधीचं सोनं हे तुम्हाला करता आलं पाहिजे. प्रत्येक संधीचं सोनं तुम्ही नाही केलं तर ती अपॉर्च्युनिटी दुसऱ्याला मिळते. अर्थातच समोरच्या संघाला अपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्यांनी षटकार मारलं.
त्यानंतर 2 धावा देखील आले. एकंदरीत 10 धावा षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यावरती पाहायला मिळते. इथे आपण पाहतो व्हाईट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती जयेश पाहायला मिळतील. पहिला चेंडू अवांतरचा येतोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 11 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. इथे कट करायचा प्रयत्न होता. लाऊड अपील करण्यात येते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अपील मध्ये सातत्याने आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जाते. कुठेतरी स्ट्रॅटेजी वापरली जाते की कुठे फलंदाजाने कट केला कदाचित कॅचची शक्यता असू शकेल. इथे आपण पाहतोय बॅक टू बॅक वाईड बॉल पाहायला मिळतात. 12 धावा लागल्यात स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप खोलवा टप्पाचा चेंडू होता. चांगला फटका इनफिल्डला बेधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4 तभी तो टीम मास टीम का होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 16 पाहायला मिळेल. थेंबे थेंबे तैसाचे अगदी त्याप्रमाणे प्रत्येक धावेला महत्त्व दिलं जातोय. प्रत्येक धावेला महत्त्व देणं गरजेचं आहे कारण तुम्ही आयुष्य जगतायत. माणसं वाचवणी गरजेची आहेत. त्यासोबतच जंगलाला वनवा लागलाय. झाडं वाचवणं गरजेची आहे. अगदी त्यानुसार तुम्ही बॅटिंग करतायत विकेट वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग करतायत धावा वाचवणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना प्रत्येक धावेला महत्त्व बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून दिलं जात आहे. हाफ चान्स असेल तिथे देखील संपूर्ण समर्पण जय बजरंग महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण समर्पण इथे दिलं जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इकडे पुढे जाते जाऊन पोहोचली 17 वरती. यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉल पाहायला मिळेल. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं होतं. फिंगर रोल करायचे होते. चेंडू रिलीज करत असताना दरम्यान आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. या षटकाचा विचार केला. पहिले 2 चेंडू अवांतर होते. त्यानंतर पुन्हा पहिला चेंडू टाकला त्यावरती आला चौकार. त्यानंतर सिंगल आणि तिसरा चेंडू डॉट येतोय. इथे चांगला फटका आहे आणि धावा देखील चांगल्याच मिळतील. इनफिल्डला बेधून बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर मधून. ओ द फिल्डर हेड डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक. बॉल सीमा पार. चौकार. चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 21 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. 21 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला अब्बय आणि त्यांच्या सोबतीला विनोद यांच्या माध्यमातून. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर आलेत. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ ग्रेट कॅच. रिले गिजेल जी मात्र टिपण्यात येते. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागतोय. दुसरा झटका. बॅटिंग करत असताना जय बजरंग महासंघाला फलंदाज विनोदची केस संपुष्टात. विनोद हॅज टू डिपार्ट. असताना फलंदाज बाद होतोय. अप्रतिम अशी झेल आपल्याला पाहायला मिळाली. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचं खेळ असं मात्र समीकरण कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अप्रतिम झेल होती. नक्कीच मी म्हणेल गोलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे परंतु त्यासोबत क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू होता. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती इथे मिसफिल्ड पाहायला मिळतीये. मागच्या चेंडूवरती ज्या क्षेत्ररक्षकाने आउटस्टँडिंग कॅच घेतली या चेंडूवरती त्याच क्षेत्ररक्षकाने
खराब फिल्डिंग केली. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. लक फॅक्टर ऑन करणारा नशिबाचा लकी चौकार. देखील कौतुक होणं गरजेचं आहे. त्यासोबतच एक वेगळी संकल्पना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. ती म्हणजेच उत्कृष्ट झेलसाठी देखील आपल्याला शूज पाहायला मिळतील. खूप कमी स्पर्धा असतात ज्यामध्ये बेस्ट कॅचसाठी देखील आपल्याला प्राइज पाहायला मिळतो आणि त्यापैकी एक स्पर्धा म्हणजे स्वर्गीय विराट स्मृतिचषक 2024 वर्ष क्रमांक पर्व क्रमांक 6 पाहायला मिळतो. या वेसन ऑर्थोडॉक्स पद्धतीमध्ये आले आणि त्यानंतर ड्राईव्ह करण्यात येतोय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. दरम्यान तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. 2 धावा कंप्लीट असतील का, मोठा प्रश्नचिन्ह असेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. अर्थातच टेन क्रिक लाईव्हची टीम इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. टेक्निकल टीम त्यासोबतच तिसरे पंच देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. नॉट आउट फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला होता. दरम्यान कंप्लीट असताना पाहायला मिळतील 2 धावा. एकंदरीत 2 धावेच्या मदतीने 27 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स ब्रेक करणार आहोत. या गोष्टीची नोंद दोन्ही टीम्स च्या 12th मॅनने करून घ्यायची. रनअप मध्ये व्यत्यय पाहायला मिळतोय. रिलीज करत असताना चेंडू अगदी व्यत्यय आलं आणि त्याला अनुषंगून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती जात आहेत असे मात्र गोलंदाज. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल 27. इथे चांगला फटका डाऊन दी बॉल. फिल्डर येत होते. फिल्डिंग चांगली झाली होती परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. लमेल 32 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. तिसरे षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या माध्यमातून एक चौकार आलाय परंतु त्याला वगळता चांगली गोलंदाजी करतोय. अनऑर्थोडॉक्स पद्धतीची बॉलिंग ऍक्शन आहे. कुठेतरी फलंदाज जजमेंट मध्ये बीट होत असताना पाहायला मिळतात. इथे पाहतोय खुलवा टप्प्याचा चेंडू फक्त सॉफ्ट हँडने खेळलेला फटका. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव झाली कंप्लीट. इथे कलेक्शन मध्ये खराबी होती आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. किती धावा असले देखील पाहणं महत्वाचं.
5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. 37 धावा स्कोरबोर्ड वरती. इथे आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी बॉलची पिचिंग केली जाते. 5 दोन्ही हात समांतरी धाव असेल अवांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक मार्गस्थ तिसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला क्षेत्ररक्षण खराब होतं आणि त्याच गोष्टीला अनुषंगून धावा येत असताना पाहायला मिळतात. तिथे धावा येणं गरजेचं आणि त्या धावा येत आहेत. जय बजरंग महासंघाच्या यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक होता. डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फिल्डर बन गए दर्शक और दर्शक बन गए फिल्डर. बॉल सीमा पार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत येतो हा दणदणीत षटकार. चव्वेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. तिसरे षटक आणि आतापर्यंत मी म्हणेल चांगली अशी फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. खुलवर टप्पाचा चेंडू होता. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा प्रयास करण्यात आला. दरम्यान कंप्लीट होती. तिसरे षटक 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 44 या आकड्यावरती. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल आमच्या डीजे ऑपरेटर यांना. स्कोरबोर्ड वरती 3 षटकांची समाप्ती होती. यानंतर होणारे मॅच जय भारत शिरगाव विपक्ष माही 11 अंबे असे 2 मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीम्सच्या कॅप्टनला विनंती आपण मिड इनिंग्स मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना पाहायला मिळतोय. 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 44 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विचार केला तर आजच्या दिवसामध्ये 8 संघ नामवंत 8 संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती अनिल येत आहेत 4थ्या षटकासाठी. विनंती असेल गणेशपूर टीमला आपण त्वरित सामना सुरू करायचा. खूप जास्त अवधी आपल्या माध्यमातून घेतला जातोय. त्वरित आपण सामना सुरू करायचा. 44 धावा स्कोरबोर्ड वरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुल करायचा प्रयत्न. चांगला फटका पाहायला मिळतोय आणि धावा देखील चांगल्या मिळतील. पुलचा देखना स्ट्रोक, नजाकत भरा स्ट्रोक, ताकदीचा वापर, एलिव्हेशन प्रॉपर आणि बॉल करतोय हवाई सफर. फलंदाजाने अटोकलाय खणखणीत सिक्सर.
त्यानंतर टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 51 पाहायला मिळेल. कालच्या दिवसामध्ये आपण म्हणतो की क्षणाक्षणाला बदलणारे चित्र आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. कालच्या दिवसामध्ये देखील शिवलेश्वर शिवळे विपक्ष संदीप 11 डेनोली अशा मॅचमध्ये आपल्याला तेच पाहायला मिळालं होतं. 18 चेंडूंमध्ये 39 धावांची गरज होती. 3 चेंडूंवरती 23 धावा आल्या होत्या. 15 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असताना 8 धावांनी ती मॅच जिंकली होती शिवलेश्वर शिवळे संघाने. त्यामुळे क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी असं पण म्हणतो. यावेळेस कट करायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होते, डाऊन दी बॉल, जजमेंट खराब होतं, बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील 2 धावा. 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 53 रन ऑन दी स्कोर कार्ड. मॅच आपल्याला पाहायला मिळतीये जय बजरंग महाज विपक्ष गणेशपूर असे 2 दिग्गज मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चेंडू खाली राहिला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होती 53 धावा धावफलकावरती. या षटकाचे अजूनही 2 चेंडूंचे खेळ आपल्याला शिल्लक पाहायला मिळेल. एक षटकार आला, त्यानंतर वाईड आला, त्यानंतर डॉट, 2 धावा आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, मिसटॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत, लांबी कमी उंची जास्त चेंडूला प्रदान झाली होती. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. फलंदाज होतोय बाद, लागतोय तिसरा झटका. बॅटिंग करत असताना जय बजरंग महाज संघाला फलंदाज अभयची खेळी संपुष्टात. अभय बॅक टू द पवेलियन. अभय बॅक टू दी पवेलियन. इंडिव्हिज्युअल 20 धावा बनवत असताना तंबूच्या आश्रयाला जातोय. आणि ज्या वेळेस तो तंबूच्या आश्रयाला जात होता, डगआउट मधून टाळ्या मिळत होत्या, कारण चांगली कामगिरी पाहायला मिळाली. कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा, त्याच्या माध्यमातून कुटनामध्ये यश मिळालंय. सध्याच्या स्थितीला आपण म्हणू की चांगल्या पोझिशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय महाज संघ. यावेळेस आपण पाहू शकतो एक धाव कंप्लीट केली जातीये. स्ट्रेट ॲज अ ॲरो चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव एक्झिक्यूट होती. अशा रीतीने षटक क्रमांक 14 समाप्त होतोय. 4 षटकांची समाप्ती टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचेल 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी स्कोर कार्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 4 ओव्हर. टीम जय बजरंग महाज. सुनील आपल्याला पाहायला मिळतील 5व्या षटकासाठी येतात. अंतिम निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं भैरवीचं षटक आणि त्यामध्ये सुनील आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती तयार आहेत, तर आकाश स्ट्रायकर एंड वरती तयार. बॅटची कडा लागते, चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, फंबल होत आहेत. चेंडू डीप मधून ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळती नशिबाची साथ आणि बॉल सीमा पार. लक फॅक्टर ऑन होतोय, नशिबाचा चौकार. इथे गोलंदाजाची चूक नव्हती. यावेळेस जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकाची देखील चूक नव्हती. मैदानाच्या अभावी चेंडू डायव्हर्ट होतोय आणि त्यानंतर सीमारेषेचा वेग येतोय. यावेळेस आपण पाहू शकतो वाईड बॉल असेल. वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे
59 या आकड्यावरती. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक 2024 पर्व क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळत आहेत. भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट होता विनाशकालीन विपरीत बुद्धी, बॅटची कडा आणि त्यानंतर कट अँड कॉड बाय दी कीपर. फलंदाज होतोय बाद, लागतोय चौथा झटका. जय बजरंग महासंघाला. फलंदाज आकाश. बॅक टू द पवेलियन. दरम्यान एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे एक धाव कंप्लीट केली जाते 60 धावा स्कोरबोर्ड वरती. यानंतर होणारी मॅच माही 11 अंबे विपक्ष जय भारत शिरगाव. दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचंय. इथे चांगला चेंडू होता, चांगला चेंडू पाहायला मिळाला. पडला टप्पा आणि त्यानंतर बाहेर निघत असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतो. डॉट बॉलची समाप्ती होतीये. हायवेवरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती वळणारे चेंडू अतिशय घातक असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती होती. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. बॉलला फेकून दिलंय गाव कॉर्नर. सीमारेषा पलीकडे उत्तुंग अप्रतिम असा षटकार.
जय भारत शिरगाव टीमचे कर्णधार आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, कारण मिड इनिंगमध्ये टॉस होणं हे बंधकारक आहे. टॉससाठी चला माही 11 आंबेळे टीमचे कर्णधार आणि जय भारत शिरगाव टीमचे कर्णधार आपण टॉससाठी संपर्क साधा. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहणार आहोत. जय भारत शिरगाव त्यांच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळतील माही 11 आंबेळे. या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे मित्र गौरव आणि त्यांच्या जोडीला दिनेश. लवकरच पुन्हा आपल्या भेटीला येतील, त्यांचंही सहर्ष स्वागत आपण करू आणि जाऊया मैदानाच्या. जिथे दोन्ही ऑफिशियल पंच मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सागर कापडी सर आहेत आणि दुसऱ्या बाजूला धर्मेंद्र वर्मा सर मैदानामध्ये दाखल होतील. लक्ष आपण पाहिलं गणेशपूर या संघाच्या समोर सेट केलं आहे. आकाश 11 महाज या संघाने 69 धावांचं एस्टेनच्या पाठीमागे कामकाज करत असताना आकाश माडसेला आपण पाहत आहेत. एक जबरदस्त पर्सनॅलिटी म्हणून ज्यांची ओळख आहे आणि एक जीवलग मित्र म्हणून देखील त्याची ओळख. तो एस्टेनच्या पाठीमागे कामकाज पाहतो. तर गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला विनोद यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतायत. आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत. मोर्या प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराट स्मृती चषक. सातत्यानं या स्पर्धेचं नाव आपण मोर्या ट्रॉफी म्हणून पाहत होतो, परंतु विराज यांचं आकस्मिक निधन झालं आणि त्यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा. पहिलाच बॉल वेगाने टाकला, वेगावर नियंत्रण नाही आहे. पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. व्हाईट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळेल गणेशपूरची सलामीची जोडी. मैदानामध्ये आपण सुरेश आणि सुरेशच्या जोडीला युवराज या खेळाडूला पाहतोय. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. विनोदचा बॉल. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. तो की ज्या ज्या वेळेस मोर्या प्रतिष्ठानचं आयोजन असतं त्यावेळेस आम्हाला सर्वात मोलाचं सहकार्य ज्या व्यक्तिमत्वाचं लाभतं असे आमचे सोमनाथजी खाटेकर आहे. तदनंतर आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो योगेश खाटेकरे यांना, सदाशिव खाटेकरे, दौलत शिंगोळे, नितीन खाटेकरे, बंटी खाटेकरे, हर्षल बिराडे, स्वप्नील बिराडे, अजय लिहे, अनिकेत गायकर, निखिल भोईर, स्नेहल खाटेकरे, संकेत खाटेकरे, कल्पेश लिहे, निखिल खाटेकरे, गणेश शर्मा, दिनेश पवार, रघुनाथ गायकर, संतोषजी खाटेकरे, संजय खाटेकरे, सचिन खाटेकरे, ऋतिक वाघ आणि संपूर्ण खाटेकरचे ग्रामस्थ. त्यांचं हे दर्जेदार आयोजन आपण पाहतायत. दुसऱ्या दिवसामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. 5 दिवस चालणारी क्रीडा स्पर्धा. विराज यांच्या स्मृतीला उजाळा देणारी ही क्रीडा स्पर्धा. मोर्या प्रतिष्ठानचं हे आयोजन आपण पाहतात. न्यू बॅटर मैदानामध्ये नॅट नंबर 3 अनिल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. सध्याच्या घडीला आपण विनोद या खेळाडूला पाहतो. स्ट्रायकर इनवर अनिल. इथे टाकलेला हा बॉल, मोठा फटका खेळायचा. एष्टी रक्षण थोडं खराब राहिलं आकाशचं, परंतु पाकअप चांगला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. महत्त्वाचा सामना. जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल आणि जो संघ पराभूत होईल या स्पर्धेतून बाहेर जाताना पाहायला मिळेल. दोन्ही टीमसाठी हा दुसरा ऑफिशियल कॉल. टीम माही 11 आंबेले आणि जय भारत शिरगाव. टॉपेज लागली. आकाश डाऊन दी बॉल. चांगला झेल टिपला आकाश माडसेने. वन मोर विकेट डाऊन.
चांगलं संगीत DJ धनू आमचे घाऱ्या सर यांच्या माध्यमातून त्यांचंही आपण विशेष कौतुक करू, कारण समालोचकाच्या आवाजाची पूर्णपणे काळजी घेण्याची जिम्मेदारी DJ ऑपरेटरवर असते. त्यांचंही मनापासून आभार. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील संतोष. ते 4थ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होत आहेत. माही 11 आंबेळे संघाचे कॅप्टन संतोष गडगे उपस्थित आहेत. विनंती असेल जय भारत शिरगाव रुपेश सोकांडे, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कॅप्टन ताबडतोब पाठवणं गरजेचं राहील. इथे राखलेला हा चेंडू फटका सुंदर आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायला मिळतं. सहसा अनेक क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्याला मिड ऑफ असल्यानंतर लॉंग ऑफ पाहायला मिळत नाही, परंतु इथे पाहायला मिळतं. अनेक नवीन संघ आहेत ते मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद यांना पाहतो आपण गोलंदाजी करत असताना. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा फटका, तिथे क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते. बॉल सीमा रेषेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षण तिथे थोडंसं खराब होताना पाहायला मिळालं आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. दोन्ही ऑफिशियल पंच आपण मैदानामध्ये पाहतोय. कल्याणचे असणारे धर्मेंद्रजी वर्मा, लेदर क्रिकेटमध्ये अंपायर म्हणून खूप मोठं त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर क्रिकेटचा देखील खूप मोठा अनुभव आहे. आणि दुसऱ्या बाजूला सागर कापडी सर आहे. त्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे, कारण या मुरबाड टेनिस क्रिकेटचं नाव जर उदयाला जर कोणी आणलं असेल तर त्याचं नाव सागर कापडे आहेत. ते आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये आता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार आहेत. साहिल यांना आपण पाहतायत गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक 2 मध्ये त्यांना आमंत्रित केलं आहे. ते आकाश माडसेची कॅप्टनशिप कशा प्रकारे राहील. आकाश 11 महाज हा संघ मैदानामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो. मला वाटतं आज 2 मित्रांचा संघ खेळणार आहे. केटी बॉईज अतुल स्पष्टे पाखरू देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आकाशचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय तो आकाश 11 महाज या नावाने. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला साहिलला पाहतोय आणि कालच्या दिवसातील चॅम्पियन अर्थातच शिवछत्रपती चषक ज्यांच्या नावावर राहिला असा माही 11 आंबेळे संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जय भारत शिरगाव. चला टॉससाठी येणं बंधनकारक राहील, ही महत्त्वाची सूचना जय भारत शिरगावसाठी, कारण आयोजक कमिटी वेळ वाचवणं महत्त्वाचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम आकाश 11. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर साहिल आता षटक क्रमांक 2 मध्ये आलेत. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि कंपल्सरी चेसिंग. भरपूर वेळ गेलेला मित्रांनो. 3 मिनिटं घालवलेत आकाश. 8 मिनिटं झालेत. एका षटकाला 15 मिनिटं. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली नाही तर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. इथे टाकलेला हा चेंडू वेगाने टाकला. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिर आहे. धाबल कव्हर 8 धावा. ज्या मात्र आपण पाहतायत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दुसरं साहिलला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते त्या पाहायचं. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू पाकफुटला गेले. स्क्वेअर कटचा हा जबरदस्त टोला. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने लगाया बेहतरीन चौका. 4. एकूण 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलकावर 12 धावा ज्या मात्र पाहायला मिळतात. अजूनही 57 बनवायच्या टीम गणेशपूरला. संतोषच्या पाठमधून हा चौकार पाहिला. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक. साहिल तयार होतील आता गोलंदाजी ट्रॅकवर. इथे बॅकफुटला गेले. फटका सुंदर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता याही चेंडूवर 2 धावा येतील.
दोन्ही ऑफिशियल पंच सागर सर आणि धर्मेंद्र वर्मा सर खेळाडूंना सूचना करा की सेकंड रन घेताना बाहेरून धावायचे आहे, कारण 5 दिवस चालणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर साहिल. इथे टाकलेला हा बॉल अडव्या बॅटनं फटका खेळायचा. एसटी रक्षण चांगलं आहे आकाशचं. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहेत. काहीसा कानमंत्र देत असताना संतोष या खेळाडूला युवराज आपल्याला पाहायला मिळतील. 12 धावा, सॉरी 14 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 55 बनवायच्यात. माही 11 आंबेळे संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. जय भारत शिरगाव कॅप्टन येणं गरजेचं राहील. इथे टाकलेला हा चेंडू परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. दांडीगुल. काहीच. इथे टाकलेला हा चेंडू जाईल आता सीमा रेषेचा वेध घेतो. पंचांचा इशारा पाहिजे आपल्याला. चौकार आला. बॅटच्या साह्यानं 4. धावांची आवश्यकता. पहिला डॉट, दुसरा चौकार, तदनंतर 2, तदनंतर डॉट, विकेट, 4. ओव्हर कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती आपण पाहिली. धावफलकावर धावा आपण पाहतायत 18. शेवटचे बॉल 18 शिल्लक आहेत. 51ची आवश्यकता आणि प्रति षटकात 17 बनवायच्यात. आमचे मित्र कुमार उपस्थित होतात. वेलकम कुमार, तुमचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर आता गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. अजितच्या हातामध्ये चेंडू. ओव्हर झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटाचा वेळ घेत आहेत. आकाश, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला 5-5 षटकांचे सामने घ्यायचे आहेत. पहिल्या फेरीतील, दुसऱ्या फेरीतील 4 षटकांचे. आणि जय भारत शिरगाव संघ अजूनही टॉससाठी उपस्थित झालेला नाहीये. आपण टॉससाठी येणं बंधनकारक राहील. माही 11 संघाचा कॅप्टन संतोष गडगे उपस्थित आहे. जय भारत शिरगाव आपण टॉससाठी लगेच यायचं. फुल टॉस आणि फुल टॉसला पाठवला डीप मिड विकेटला. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. नो बॉल प्लस षटकार. च्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. गणेशपूर सध्याच्या घडीला 26 या धावसंख्येवर. आकाश 11 महाच या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणारी लढत जय भारत शिरगाव त्यांच्या विपक्ष माही 11 आंबेळे. विनंती असेल
टीम जय भारत शिरगाव आपण टॉससाठी संपर्क साधायचा. रुपेश सोकांडे सातत्यानं आम्ही कॉलिंग करतोय. आपला कॅप्टन अजूनही उपस्थित नाहीये. इथं लागलेला हा चेंडू क्लीन बोल्ड आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. इथे टाकलेला हा चेंडू फुल टॉस. फटका तिथे सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 27 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवला. सीमारेषेचा वेध घेणारा हा जबरदस्त टोला आपण पाहिला. 4 रन. हा सामना संपतपर्यंत जर जय भारत शिरगाव संघ उपस्थित राहिला नाही तर त्या संघाला या स्पर्धेतून बाद केलं जाईल. इथे राखलेला हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका. डीप फाईन लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. 4 रन. चौकार. खुर्च्या आहेत. त्या 9 खुर्च्यांवर 9 प्लेयर व्यवस्थित बसतील. व्यतिरिक्त एकही खेळाडू तिथे दिसणार नाही. या आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना आलेली. सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न झाले जे बाकीचे आहेत ते चालतील, पण 9 खुर्च्यांवर 9 खेळाडू बसले पाहिजे ही विनंती आयोजक कमिटीच्या वतीनं. धन्यवाद. तुमचं मनापासून आभार. 12 चेंडू आणि 28
धावांचं समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण युवराजची फलंदाजी पाहिली, ती अप्रतिम होताना पाहायला मिळते. 3 चौकार 2 षटकार युवराजच्या बॅटमधून आलेत. दुसऱ्या बाजूला हितेश आहे, त्याने 1 धाव आतापर्यंत बनवली. 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 28 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विनोद याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. पण याच गोष्टीची चर्चा करत होतो की या मैदानावर चेसिंग करणं थोडंसं सोपं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 41 बनवल्यात आणि आता शेवटच्या 2 षटकांमध्ये 28ची आवश्यकता. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. विनोद यांना आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. स्ट्रायकर इनवर फलंदाज हितेश. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावा आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 42 धावा धावपलकावर पाहायला मिळतील. 11 चेंडू आणि 27 धावा. आकाश शिलीवन महाच्या जय आणि पराजयामधलं अंतर जर कोण असेल ना तर तो फलंदाज युवराज. तो सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर आहे, ज्याची फलंदाजी सुंदर झाली आहे. 11 बॉल 27चं समीकरण आपण पाहतायत. मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित विराट स्मृती चषक 2024 पर्व 6. इथे राखलेला हा चेंडू सुंदर असा एसटी रक्षण खराब आकाच आणि बॉल जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. की 46 23 धावांची आवश्यकता आहे. शेवटचे 10 बॉल शिल्लक. 10 चेंडू 23. युवराजसाठी हा चेंडू एसटी रक्षण इथे चांगलं राहिलंय आकाश माडसे या खेळाडूचं. या अगोदर झालेल्या चुका तिथे आलेल्या 4 धावा. शेवटचे 9 बॉल आहेत आणि आता 9 बॉलमध्ये विजयासाठी 23 धावांचं समीकरण. 9 चेंडू 23 धावा. जय भारत शिरगाव आपणाला पुन्हा एकदा कॉल दिला जातोय. आपण टॉससाठी संपर्क साधा. इथे राखलेला चेंडू बॅक टू बॉलर. फटका चांगला. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक बॉलवर आले. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 48. सुरतचं क्षेत्ररक्षण आपण दर्जेदार पाहिलं, जे लॉंग ऑफ मध्ये पेट्रोलिंग करतायत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला विनोदला पाहतायत. विनोदचा बॉल फटका उंच हवेमध्ये. सूरजच आहे बॉलच्या खाली. टिपलाय चांगला झेल. लॉंग ऑन मध्ये फलंदाज बाद. संपुष्टात जबरदस्त खेळ युवराज या खेळाडूचा आपण पाहिला. शेवटचे आता बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 7 आणि 7 बॉलमध्ये 21 धावा. 7 चेंडू 21 धावांचं समीकरण. ते गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे राखलेला हा चेंडू पॅट चेज. इथेही चेंडू बीट करेल आकाशला आणि थर्ड मॅनला. चेंडू जाईल आता सीमारेषेच्या बाहेर. सागर कापडी सर यांचा इशारा. 4 रन. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं तितकंच महत्त्वाचं राहील.
7 सामने आपल्याला कव्हर करायचे दिवसभराच्या सत्रामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला सूरज यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी. 6 बॉल आणि 17चं समीकरण. इथे आकाश 11 महाज जिंकतो की दुसऱ्या बाजूला असलेला गणेशपूर जिंकतो ते आपल्याला पाहायचं. मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आयोजित ही क्रीडा स्पर्धा. इथे बिग हिट केलाय पहिल्याच बॉलवर आडव्या पाठनं फटका चांगला. तिथे क्षेत्ररक्षणही जबरदस्त पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धावा. इथेच्या पाठमधून 2 धावा येतील. शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू 15 धावा. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. त्यामुळे 15 धावा तुम्हाला 5 बॉलमध्ये बनवाव्याच लागतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर. सूरजचा बॉल इथे आडव्या पाठनं स्मॅश केला. एक टप्पा का डीप मिड विकेटला चेंडू सीमा पार. 4. आणि 11 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 4 चेंडू 11चं समीकरण. कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचं. 4 चेंडू 11 धावा. 4च बॉल शिल्लक आहेत. जय भारत शिरगाव. आपण टॉस साठी येणं बंधनकारक राहील हे आयोजक कमिटीच्या वतीनं सातत्यानं सूचना येते. आणि जर संघ उपस्थित राहिला नाही तर माळशेज क्रिकेट असोसिएशन जो काही निर्णय घेईल तो त्या टीमला मान्य करावाच लागेल. 4 चेंडू 11 69 धावांचा पाठलाग. 58 धावा धावफलकावर. हे 4 बॉल अतिशय महत्वाचे आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये असं वाटलं की आकाश 11 महाज जिंकेल परंतु गणेशपूर काय कमबॅक केलं या टीमने. इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. शेवटचे 4 बॉल आणि 10चं समीकरण. 4 बॉल आणि 10 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू 10ची आवश्यकता. इथे अजून एक व्हाईट बॉल आलाय आणि आता समीकरण चेंज झालंय. 60 ऑन द बोर्ड. 60 धावा धावफलकावर. 4 चेंडू 9ची आवश्यकता गणेशपूर या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होईल. विकेट आली. शेवटचे बॉल मैदानामध्ये आता शिल्लक आहेत ते 3 आणि धावा बनवायच्यात 9. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत आता 3 आणि 3 बॉलमध्ये 9 धावा. गणेश आलेत. न्यू बॅटर स्ट्रायकर इनवर मंगेश आहेत. फुलटॉस आणि फुलटॉसला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खात 4. शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. दोन बॉल 5 धावा. कंपल्सरी चेसिंग 5 बनवाव्यास लागतील टीम गणेशपूरला. समोर आकाश 11 महाज हा संघ पाहतोय. 2 बॉल 5चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. 2 बॉल 5चं समीकरण. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. शेवटचा 1 बॉल 3 धावा. नेल बॅटिंग फिनिश. इथे होईल का गोल्डन चौकार. गोल्डन 6 इथे येतोय का की गोल्डन डॉट बॉल येतोय. महाज जिंकते की गणेशपूर. गणेशपूर जिंकते की महाज तेच आपल्याला पाहायचंय. मोर्या प्रतिष्ठान खाटेघर आयोजित विराट स्मृती चषक 2024 पर्व 6
दुसरा दिवस आणि दुसरा सामना. गोलंदाज तयार. सूरज. स्ट्रायकर एंडवर मंगेश. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा आपल्याला पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. मिसफील्ड होताना पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा मिसफील्ड. 3 धावा आणि टीम गणेशपूर या सामन्यामध्ये विजयी. अभिनंदन गणेशपूर. हार्ड लक टीम आकाश 11 महाच. डीजे